जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. तोरणे लावली गेली, रांगोळ्या काढल्या गेल्या. एवढंच नाही तर हत्तीवरून साखर देखील वाटली गेली आणि आमचं नाव जिजाऊ ठेवण्यात आलं. सिंदखेडचे राजा लखुजीराव जाधव आणि महाराणी म्हाळसा यांच्या आम्ही कन्या. आम्ही लहानपणीपासूनच आमच्या अवतीभोवती सरदारांचा वल्ला. मला खूप दिवसाचं बोलायचं होतं, आज ती संधी चालून आली. मी बघते माझ्या माता माऊलींच्या लेकींच्या दिवसा ढवळ्या अब्रू घेतल्या जातात, पण मुलींनो लक्षात ठेवा, 4 जणांची ऐकण्याची सहनशीलता ठेवा आणि वेळ आली तर 4 जणांना लोळवण्याची ही हिंमत ठेवा. तुम्ही माझ्या शिवबाच्या स्वराज्यात जन्माला आलात. महाराष्ट्रातल्या सोडा तर दुसऱ्या राज्यातल्या लोकांना विचारलं शिवबा कोण होता तर ते सांगतात रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला व विचारा त्या सागर मोहरींना, माझा शिवबा अख्ख्या महाराष्ट्राचा राजा होता. संत तुकारामांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, माझ्या शिवबाची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र. सह्याद्रीच्या गडकोटावरून फडकणारा झेंडा म्हणजे स्वराज्य. माझा महाराष्ट्र म्हणजे 1 मेच्या दिवशी झेंडा फडकवून साजरा करणारा महाराष्ट्र दिन नव्हे, तर माझा महाराष्ट्र म्हणजे पारावरचा वड, देवीचा गड आणि तमाशाचा फड म्हणजे माझा महाराष्ट्र. तमाशाचा फड म्हणजे माझा महाराष्ट्र. धन्यवाद.